नमस्ते ऑल ऑफ यू. आज आपण मास आणि वेट ह्यातला डिफरन्स आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. स्टँडर्ड 10साठी किंवा 9साठी बऱ्याच वेळा 1 मार्क्ससाठी 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी हा मास आणि वेटवरचे काही क्वेश्चन विचारले असतात. फिल इन द ब्लँक्स असेल, ट्रू फॉल्स असेल किंवा डिफरन्स असेल, की नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला मास आणि वेट ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर आज आपण मास आणि वेट ह्यातला जे काही डिफरन्स असतील ते आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पहिल्यांदा आपण मास म्हणजे काय ते पाहूया. मास म्हणजे काय बघा, त्याची डेफिनेशन काय ते बघा. द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट ऑर बॉडी. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किंवा एखाद्या बॉडीमध्ये जो काय मॅटर भरलेला आहे तो किती अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणणार आहे मास. परत एकदा बघा, एखाद्या बॉडीमध्ये किंवा एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जो काय मॅटर भरलेला आहे, ठीक आहे ना, किंवा जो काय मॅटर प्रेझेंट आहे तो किती अमाऊंट मध्ये आहे, ठीक आहे ना, त्यालाच म्हणणार आहे आपण मास. आता हा मॅटर म्हणजे काय बघा. आता हे माझंच एक एक्झाम्पल घेऊया. ह्या माझ्या बॉडीमध्ये जो काय मॅटर भरलेला आहे, मॅटर म्हणजेच काय, ब्रेन असेल, किडनी असेल किंवा बोन्स असतील, हा सगळा जो मॅटर भरलेला आहे किंवा जो प्रेझेंट आहे का ना माझ्या बॉडीमध्ये, हे सगळे मॅटर प्रेझेंट आहे, ते किती अमाऊंट मध्ये आहे किंवा ते किती अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे त्या अमाऊंटलाच आपण म्हणणार आहे मास. म्हणजे माझ्या शरीरामध्ये ब्रेन, किडनीज किंवा लंग्स, हार्ट्स किंवा जे काही बोन्स असतील, आहे का नाही, जे काही जे प्रेझेंट असणारे माझ्या बॉडीमध्ये ते किती अमाऊंट मध्ये त्याला म्हणणार आहे मास. आता हे आपल्याला कसं कळणार की ते किती अमाऊंट मध्ये आहे किंवा तो कशामध्ये मेजर करणार आहे, तर त्याचं मेजरमेंट करण्याचं युनिट आहे किंवा त्याचं याचा युनिट आहे केजी, आहे का नाही, किलोग्रॅम, आहे का नाही. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये जो ब्रेन आहे, बोन्स असतील, किडनीज असतील, लंग्स असतील, हार्ट असतील, ह्या सगळ्या मॅटरचं जर तुम्ही मेजरमेंट केलं तर ते किती भरणार आहे, तर ते काय केजी मध्ये भरेल. म्हणजे माझ्या बॉडीचं एक्झाम्पल घेतलं तर ते 60 केजी असेल, एखाद्या लहान मुलाचं घेतलं तर ते 20 केजी असेल, आहे का नाही. अजून एखाद्या जर मोठ्या माणसाचं घेतलं तर ते 80 केजी, 70 केजी भरले, आहे का नाही. म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये किंवा एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जो काय मॅटर भरलेला आहे का नाही, तो किती अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे, तो किती केजी मध्ये प्रेझेंट आहे, त्याला आपण म्हणणार आहे त्याचं मास. त्यानंतरची पुढची कन्सेप्ट आहे, तर हे जे मास आहे, ठीक आहे ना, हे जे मास आहे त्याची क्वांटिटी आपण ते स्केलर क्वांटिटीमध्ये मेजर करतो किंवा वेक्टर क्वांटिटीमध्ये मेजर करतो. बघा, एक दोन क्वांटिटी असतात, एक असते स्केलर क्वांटिटी आणि एक असते वेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, फक्त त्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला फक्त मॅग्निट्यूड म्हणजे फक्त एक न्यूमेरिकल, तुम्हाला त्याच्यामध्ये एक न्यूमेरिकल व्हॅल्यू तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळते. आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, त्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला न्यूमेरिकल, आहे का नाही, म्हणजे त्याचं एक स्केल, आहे का नाही, किंवा त्याचे एक व्हॅल्यू प्लस त्याची डिरेक्शन सुद्धा तुम्हाला वेक्टर क्वांटिटीमध्ये बघायला मिळते. स्केलरमध्ये तुम्हाला फक्त मॅग्निट्यूड बघायला मिळतं आणि वेक्टरमध्ये तुम्हाला त्याची व्हॅल्यू प्लस त्याची डिरेक्शन तुम्हाला बघायला मिळते. आता ही जी मास, ही जी क्वांटिटी आहे ती आहे स्केलर क्वांटिटी. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की माझं वजन आहे 60 केजी, आहे का ना. म्हणजे तुम्हाला काय, फक्त याच्यावर तुम्हाला एक स्केल कळलं किंवा एक न्यूमेरिकल व्हॅल्यू कळली, आहे का नाही, तुम्हाला एक नंबर कळला किती, 60, आहे का ना. म्हणजे 60 केजी हे माझं काय आहे, तर मास आहे का ना. माझं मास किती आहे, तर हे 60 केजी माझं मास आहे. म्हणून मास ही कोणती क्वांटिटी आहे, तर स्केलर. त्याच्यावर तुम्हाला फक्त डिरेक्शन कळत नाही की कोणत्या साईडला आहे, नाही, फक्त मला कळतं की माझं वेट आहे, माझं मास आहे 60 केजी. त्याच्यामध्ये डिरेक्शनचा काही संबंध येत नाही, त्याचं काही रिलेशन तुम्हाला इथं बघायला मिळत नाही. त्यामुळे इथं फक्त तुम्हाला एक अमाऊंट, एक न्यूमेरिकल व्हॅल्यू बघायला मिळते. म्हणून आपण इथं म्हणतोय की मास ही कोणती क्वांटिटी आहे, स्केलर, की तुम्हाला फक्त एक व्हॅल्यू बघायला मिळते, एक न्यूमेरिकल एक नंबर बघायला मिळतोय. मास आहे एक स्केलर क्वांटिटी. आणि चौथा महत्वाचा पॉईंट आहे, मास इज सेम एव्हरीवेअर. म्हणजे हे जे तुमचं मास आहे ते तुम्ही कुठेही गेला, आहे का नाही, म्हणजे पृथ्वीवर कोणत्याही भागामध्ये गेला, कोणत्याही कंट्रीमध्ये गेला तर तुमचं मास आहे तेवढंच राहणार आहे. म्हणजे 60 केजी मास असेल तर ते किती राहणार, 60 केजी, आहे का. म्हणजे तुम्ही अर्थवर जरी असताल तर तुमचं मास किती राहणार, 16 केजी. अर्थवर जरी गेला तुम्ही, तुमचा मास राहणार 16 केजी. मूनवर जरी गेला तुम्ही, आहे का नाही, मूनवर जरी गेला तरी तुमचं मास राहणार 16 केजी. किंवा तुम्ही दुसऱ्या एखाद्या कंट्रीमध्ये गेला, जरी तुम्ही चायनामध्ये जरी गेला, आहे का नाही, तर तुमचं मास राहणार 60 केजी. म्हणजे तुमचं हे जे मास आहे ते कसं आहे, कॉन्स्टंट आहे, किंवा एका कोणत्याही ठिकाणी गेला तर ते कसं राहणार आहे, सेम राहणार आहे एव्हरीवेअर. म्हणजे तुम्ही ह्या अर्थवर किंवा युनिव्हर्समध्ये कुठे जरी गेला तर तुमचं जे मास आहे ते कसं राहणार आहे, तर ते सेम राहणार आहे. कारण ते काय आहे, ते कॉन्स्टंट आहे. कारण का, मी तुम्हाला काय सांगितलं, काय तर मास म्हणजे काय, एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किंवा एखाद्या बॉडीमध्ये जो काय मॅटर भरलेला आहे
तो किती अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे का नाही, तो किंवा तो किती किलो मध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणणार आहे मास. आणि हे मास काय आहे तर सेम राहणार आहे. कसं राहणार आहे? सेम राहणार आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं की तुमच्या बॉडीमध्ये जे ब्रेन आहे, तुमचं जे हार्ट्स असतील, लंग्स असतील का नाही, ह्याचं जे अमाऊंट आहे किंवा जे केजी मध्ये, तुम्ही जरी अमेरिकेमध्ये गेला, चायनामध्ये गेला, किंवा तुम्ही मूनवर गेला, किंवा तुम्ही अजून कोणत्याही प्लॅनेटवरती गेला, तर ते काय बदलणार आहे का? ब्रेनचं जे मास आहे ते तेवढंच राहणार आहे, तुमच्या हार्टचं जे मास आहे तेवढंच राहणार आहे, तुमच्या किडनीचं मास आहे तेवढंच राहणार आहे. म्हणजे तुमचं ओव्हरऑल तुमचं जे नेट ॲव्हरेज आहे का ना, तुमच्या बॉडीचं जे नेट ॲव्हरेज आहे, मासचं जे नेट ॲव्हरेज आहे, ते कुठे गेला तरी बदलणार नाही. कारण तुम्ही पृथ्वीवर असाल किंवा तुम्ही मूनवर असाल, तुमच्या बॉडीमध्ये जे काय बदललंय ते काही बदलणार नाही, किंवा ते जे केजी मध्ये आहे ते त्याच केजी मध्ये तुम्हाला ते सगळीकडे बघायला मिळेल. म्हणून आपण म्हणतोय मास इज सेम एव्हरीवेअर, ते कुठेही चेंज होत नाही. आता त्याच्या अपोजिट आपल्याला बघायचं आहे की वेट, ठीक आहे ना. आपल्याला काय बघायचंय? वेट. बघा, वेट म्हणजे काय? फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट, है का नाही. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला, है का नाही, तो अर्थ म्हणजे जिथं आपण ते वेट करतोय, है का नाही, तो प्लॅनेट किंवा ती अर्थ किती फोर्सने अट्रॅक्ट करतोय त्या ऑब्जेक्टला किंवा त्या बॉडीला, त्याचं आपण म्हणणार आहे वेट. परत बघा, द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट, म्हणजे कन्सिडर करा की आपण ह्या पृथ्वीवर काय करतोय तर आपलं वेट घेतोय, हे का नाही. आता वेट घेताना ह्या माझ्या ऑब्जेक्टला ती अर्थ किती फोर्सने अट्रॅक्ट करतोय, हे का नाही, त्या सगळ्या ओव्हरऑल गोष्टीला आपण काय म्हणणार आहे? वेट. म्हणजे बघा, कन्सिडर करा, त्याचा एक फॉर्म्युला सुद्धा आहे बघा, फोर्स इज इक्वल टू mg. म्हणजे तुमचं जे मागाशी आपण मास बघितलं आहे ना, 60 kg आहे किंवा हे 40 kg आहे, ह्या तुमच्या ह्या फोर्सला, ह्या तुमच्या मासला, आता आपण वेट कुठं करतोय तर अर्थ वरती करतोय. ह्या अर्थ वरती तुमचा फोर्स किती लागणार आहे, म्हणजे तुमचं ते तेवढं वेट असणार आहे का नाही. तुमच्या ह्या आपल्या ह्या अर्थ वरती ह्या 60 kg ला किती ग्रॅव्हिटी नाही का ना, जे म्हणजेच ग्रॅव्हिटी आहे का नाही, किती ग्रॅव्हिटीनं त्या ऑब्जेक्टला ती अर्थ खेचते. आता तुम्हाला माहिती आहे की अर्थची ग्रॅव्हिटी किती आहे? 9.8, आहे का नाही. आपण त्याला काय करू, एक क्लेरिफाय म्हणजे करण्यासाठी आपण एक 9 पॉईंट ऐवजी आपण इथं 10 घेऊया, आहे का नाही, म्हणजे 10 घेऊया, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा, 60 इंटू द, आहे का ना, 16 इंटू 10 किती आलं? 600, आहे का, म्हणजे 600 न्यूटन. आपलं वेट किती असणार आहे तर 600 न्यूटन. म्हणजे काय? फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट ऑर बॉडी, म्हणजे ह्या बॉडीला ती अर्थ किती फोर्सने खेचते, हे का नाही. ज्या फोर्सने खेचते त्यालाच आपण म्हणणार आहे वेट. म्हणजे आपण जे वजन करतो, हे का नाही, आपण जे वजन करतो म्हणजे ते काय आहे? मास आहे काय वेट आहे? ते बघा, नीट बघा, हे का नाही. आता आपण बघा एक मेन कन्सेप्ट बघा, आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो, ओके का नाही, किंवा आपण एखाद्या ठिकाणी काय करायला जातो, आपण म्हणतो की माझं वजन करायला चाललंय, किंवा एखाद्या दवाखान्यात घेत जातो, आहे का नाही. दवाखान्यात गेल्यानंतर आपण काय करतो तिथं वजन करतो, म्हणजे आपण काय करतो तिथं आपण तिथं वेट करतो, आहे का नाही. आणि वेट करतो आणि आपण म्हणतो की माझं वेट आहे 50 kg, माझं वेट आहे 60 kg, माझं वेट आहे 40 kg. तर बघा, तुम्हाला ह्याच्यामध्ये असे काय कोणते अशी एक वेगळी गोष्ट जाणवते बघा. आपण म्हणतो की माझं वेट आहे 60 किलो, 60 kg, हे का नाही. पण तर वेट तर आपण कशामध्ये मेजर करतोय? न्यूटन मध्ये, हे का नाही. आणि मास मेजर करतोय केजी मध्ये. आपण करायला जातोय वेट आणि सांगते ते आहे केजी मध्ये. म्हणजे एक तर आपण वेट करतोय का आपण मास करतोय हे आपल्याला नक्की कळत नाही, हे का नाही. तर तसं बघायला गेलं तर काय करतोय आपण, ऍक्च्युली करताना वेट घेतो, हे का नाही, पण ते दाखवताना दाखवतं केजी मध्ये, हे का नाही, दाखवताना दाखवतं केजी मध्ये. मग हे बरोबर आहे का? जर तुम्ही ह्या गोष्टी बघायला गेला तर हे एका दृष्टीने बरोबर आहे किंवा हे एका दृष्टीने चुकीचे सुद्धा आहे. ते कसं आहे ते आपण पुढे बघूया. तर बघा, वेट म्हणजे काय? एखाद्या ऑब्जेक्टला अर्थ किती फोर्सने खेचते. म्हणजे माझा जर मास आहे किंवा ह्या मासला अर्थ किंवा तो प्लॅनेट किती फोर्सने खेचतोय त्याला म्हणणार आहे वेट. मास म्हणजे काय तर आपल्या बॉडीमध्ये जे काय प्रेझेंट आहे त्याला म्हणणार आपण मास. आणि वेट म्हणजे काय? जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे त्या मॅटरला ती अर्थ किंवा तो प्लॅनेट किती फोर्सने खेचतोय, हे का नाही, की किती फोर्सने अट्रॅक्ट करतोय, त्या अट्रॅक्ट करण्याचं किंवा त्या फोर्सने खेचण्याचं प्रमाण म्हणजेच काय तर वेट. म्हणजे तो किती न्यूटनने खेचतोय, त्याचं एस युनिट आहे तर न्यूटन. वेटचं युनिट काय तर न्यूटन. म्हणजे ह्या माझ्या मासला अर्थ किती न्यूटनने खेचतंय
त्याचं जे आन्सर येणार आहे ते म्हणजे आहे वेट. आता ही जी क्वांटिटी आहे ती आहे वेक्टर क्वांटिटी आहे का, ती आहे वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी काय, मी मला सांगितलं की वेक्टर क्वांटिटी म्हणजे तुम्हाला मॅग्नेट्यूड प्लस डिरेक्शन तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेल. आणि या स्केलर क्वांटिटीमध्ये तुम्हाला फक्त डिरेक्शन, तुम्हाला फक्त याच्यामध्ये एक मॅग्नेट्यूड बघायला मिळेल. काय बघायला मिळेल तुम्हाला याच्यामध्ये, फक्त मॅग्नेट्यूड बघायला मिळेल, है का ना. मॅग्नेट्यूड म्हणजे तुम्हाला फक्त एक व्हॅल्यू बघायला मिळेल. आणि वेट मध्ये तुम्हाला काय मॅग्नेट्यूड प्लस डिरेक्शन सुद्धा कळणार आहे. म्हणजेच काय, वेक्टर मध्ये काय तुम्हाला त्याच्यामध्ये मॅग्नेट्यूड प्लस डिरेक्शन ह्या दोन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे वेट म्हणजे काय, मगाशी तुम्हाला सांगितलं की तुमच्या मासला अर्थ किती फोर्सने खेचतंय, है का नाही, त्यामुळे झालं तुमचं वेट. आता ही वेक्टर क्वांटिटी कशी, तर तुमची अर्थ तुमच्या ह्या मासला किंवा त्या ऑब्जेक्टला किती फोर्सने खेचते, मग ते कोणत्या दिशेला, है का नाही, कोणत्या डिरेक्शनला खेचतंय ही गोष्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये कळते. म्हणून तिथं आपण म्हणतो की वेक्टर क्वांटिटी, कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये मॅग्नेट्यूड कळते, किती फोर्सने खेचते, प्लस डिरेक्शन सुद्धा खेचते, है का नाही, की अपवर्ड साईड डाऊनवर्ड साईड, म्हणजे तुम्हाला डिरेक्शन सुद्धा कळते, किती फोर्सने कोणत्या दिशेला खेचतंय किंवा अट्रॅक्ट करतंय. म्हणून ह्या क्वांटिटीला म्हणले आपण वेक्टर क्वांटिटी. आणि ह्याच्यामध्ये दुसरी क्वांटिटी काय, वेट इज चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. जसं मास काय आहे तर कॉन्स्टंट असं, तुम्ही कुठे गेला तर तुमचं मास 16 kg तर 16 kg राहणार. तसं वेट तुमचं काय राहणार नाही, एका ठिकाणी जे भरेल ते दुसऱ्या ठिकाणी असणार नाही, ते काय होणार आहे, चेंज होणार आहे. आता हे चेंज कसं होईल, की आपण मागे सांगितलं की आपण करतो वेट आणि लिहितो केजी मध्ये, आपण न्यूटन मध्ये काय लिहित नाही, ते आन्सर आपण याच्यामध्ये बघूया. आता मग अशी बघितलं की मी तुमचं हे जे मास आहे तुमचं कन्सिडर 60 kg मास आहे, ते कुठेही गेला, अर्थवरती गेला, मूनवरती गेला, चायनामध्ये गेला, अमेरिकेमध्ये गेला, कुठेही जर गेला तर ते काय होणार नाही, तुमचं चेंज होणार नाही. कसं राहणार आहे, तर ते कॉन्स्टंट राहणार आहे. त्याच्या अपोजिट वेट कसं चेंज होते ते बघूया, किंवा आपण वेट न्यूटन मध्ये का लिहित नाही तर ते आपण केजी मध्ये का लिहितो ते आपण आता इथं थोडंसं बघूया. परत बघा, आता माझं मास आहे 16 kg, ते कुठे गेलं तर सेम राहणार आहे, पण आपण आता इथं बघतोय वेट. आपण काय बघतोय इथं, वेट. आता वेट कसं चेंज होते बघा. आता अर्थ वरती बघितलं, ठीक आहे ना, आपण अर्थ वरती बघितलं, अर्थ वरती माझा मास आहे 16 kg, आणि अर्थ वरती जी ग्रॅव्हिटी आहे का ना, जे खेचण्याचं प्रमाण आहे ते किती आहे, 9.8 आहे. आपण इथे किती केलं, 10 आहे असं कन्सिडर केलं. किती कन्सिडर केलं की 10. हे तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं, 16 × 10 किती झालं, 600, म्हणजे 600 न्यूटन. किती झालं, 600 न्यूटन. आता हेच जर वेट तुम्ही जर मून वरती गेला आहे का नाही, मून वरती गेला आहे का नाही. आता फोर्सचा फॉर्म्युला काय तर मास इंटू ग्रॅव्हिटी. मास काय सेमच असणार आहे 16, मूनवर जरी गेला तर तिथं मास सेम राहणार आहे, पण तिथं वेट चेंज होणार आहे. मास इज सेम एव्हरीवेअर, म्हणजे मूनवरती मास सेमच राहणार आहे, बट वेट इज चेंज. वेट म्हणजे काय, मास इंटू ग्रॅव्हिटी. आता इथलं वेट का चेंज होते, तुमचं मास सेम राहते, पण तुमची जी ग्रॅव्हिटी आहे म्हणजे जे खेचण्याचं प्रमाण आहे ते प्रत्येक पॉइंटवरती वेगवेगळे आहे. आता कन्सिडर करूया की जे खेचण्याचं प्रमाण आहे का नाही, जे खेचण्याचं प्रमाण आहे ते कन्सिडर करूया की मूनवरती 2 आहे का नाही, म्हणजे मला माहिती आहे की खेचण्याचं प्रमाण आपण कन्सिडर करूया की तिथं आहे 2 आहे का नाही. आता तुम्ही आता मल्टिप्लिकेशन केलं, 16 × 2 120 न्यूटन. म्हणजे तुम्ही मूनवरती गेला, म्हणजे तुम्ही जर चंद्रावर गेला आहे का नाही, तर तुमचा मास सेम राहणार आहे, पण तिथे तुमची ग्रॅव्हिटी बदलणार आहे. ती ग्रॅव्हिटी किती कन्सिडर केली आपण 2. तुमचं ओव्हरऑल जो फोर्स आहे म्हणजे तुमचं जे खेचण्याचं प्रमाण आहे, म्हणजे तुमचं वेट होणार आहे, ते किती वेट होणार आहे तर 120 न्यूटन. किती होणार आहे, 120 न्यूटन. अर्थवरती बघितलं तर 600 न्यूटन, मूनवरती बघितलं तर 120 न्यूटन. हे काय झालं तुमचं वेट. म्हणजे वेट काय होते तुमचं प्रत्येक ठिकाणी काय होते, चेंज होते. कारण काय, प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तुमचा मास सेम राहते, पण त्याचं जे खेचण्याचं प्रमाण आहे ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहे. आणि आपण काय करतोय, मास आणि ते खेचण्याचं प्रमाण यांचं काय करतोय, मल्टिप्लिकेशन करतोय. आणि ह्या मल्टिप्लिकेशन मध्ये तुमचं जे अट्रॅक्ट करण्याची कॅपॅसिटी आहे ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी होती. त्यामुळे तुमचं जे आन्सर येते ते कसं होतं तर वेगवेगळे येते. म्हणजेच वेट इज चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. म्हणजे तुमचं अर्थवरती वेट होते 600 आणि तुमचं मूनवरती होते 120, म्हणजे 120 न्यूटन हे होते का नाही. आता आपण मग अशी बघितलं की ह्यात तुमच्या हे जर तुम्हाला कन्सेप्ट कळाले असतील तर तुम्हाला काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येतील. म्हणजे बघा, मग अशी मी सांगितलं की आपण करतोय वेट आणि आपण लिहिताना येतो की माझं वेट आहे
16 kg, 20 kg, 40 kg, 50 kg, आहे का नाही. आपण करतोय वेट एक तर ते न्यूटन मध्ये दाखवायला पाहिजे किंवा मग आपण जे करतो त्याला म्हणायला पाहिजे की मी माझं मास मेजर केलं, आहे का नाही. जर तुम्ही वेट मेजर करत असाल ते न्यूटन मध्ये लिहिलं पाहिजे. जर तुम्ही केजी मध्ये लिहिताय तर तुम्ही त्याला मास म्हटलं पाहिजे. मी मला सांगितलं की आपण जे मेजर करतोय ते एका दृष्टीने आपण ते बरोबर सुद्धा करतोय किंवा एका दृष्टीने आपण ते काय करतोय तर ते चुकीचं सुद्धा करतोय. बघा आता आपण हे वेट करतो पण आपण न्यूटन मध्ये का लिहित नाही तर ते आपण केजी मध्ये का लिहितो. तर बघा आता कन्सिडर करा की इथं मून आहे, मून ऐवजी आपण इथं हीच ग्रॅव्हिटी कन्सिडर करूया की हीच ग्रॅव्हिटी समजा अमेरिकेमध्ये आहे. कन्सिडर करा की हीच ग्रॅव्हिटी आपण अमेरिकेमध्ये कन्सिडर करू. आता कन्सिडर करा की इथून तुम्ही काय तुमचं वेट घेतलं किंवा कन्सिडर करा की तुम्ही इथून काहीतरी सोनं खरेदी केलं, तुम्ही काय गोल्ड आहे का नाही काहीतरी सोनं इथून खरेदी केलं आहे का नाही अर्थवरती. किती मासचं तर 60 kg मासचं काय केलं तुम्ही इथून काय केलं गोल्ड खरेदी केलं आणि तुम्ही तिथं वेट घेतलं तर तुम्ही सब कन्सिडर करा की ह्या आपल्या ह्या अर्थाऐवजी आपण या इंडियामध्ये ग्रॅव्हिटी कन्सिडर केली तर 10 आहे का नाही. किती गेली तर 10 मिनिट जे काय असेल ते आपण ग्रॅव्हिटी कन्सिडर केली तर 10 ग्रॅव्हिटी आहे का नाही. म्हणजे आपलं जे तिथं इंडियामध्ये जे तुम्ही गोल्ड खरेदी केलं त्याचा मास आहे 16 kg आणि तिथली ग्रॅव्हिटी आहे 10 आहे का नाही. मग इथं जे तिचं वेट भरणार आहे ते 16 × 10 तर 600 न्यूटन. म्हणजे इंडियामध्ये तुम्ही जे गोल्ड खरेदी केलंय ते किती होणार आहे तर 600 न्यूटन. आता हे जे गोल्ड तुम्ही घेऊन जर अमेरिकेमध्ये गेला कुठे गेला तर तुम्ही अमेरिकेमध्ये गेला आणि कन्सिडर करा की आता अमेरिकेमध्ये जी ग्रॅव्हिटी आहे तर ते 2 आहे फक्त कन्सिडर करा आहे ना. एवढी कमी नसणार आहे थोडीफार कमी असणार 9.8 9.6 9.5 9.7 अशी काहीतरी किंवा 9.71 अशी काहीतरी असणार आहे. पण आता कन्सिडर करा तिचं ग्रॅव्हिटी आहे 2. मग तिथं जे तुमचं मास तर सेमच राहणार 6 kg आणि ते मास तुमचं कुठेही चेंज होणार नाही पण तुमची ग्रॅव्हिटी चेंज होते. त्यामुळे ग्रॅव्हिटी चेंज झाल्याने तुमचा जो फोर्स आहे तो अट्रॅक्ट करण्याचं प्रमाण आहे ते सुद्धा चेंज होणार आहे. पण ते किती होणार आहे बघा 16 × 2 किती होणार आहे 120. म्हणजे तुमचं जे तिथं वेट भरणार आहे त्या गोल्डचं वेट किती भरणार आहे तर 120 न्यूटन भरणार आहे का नाही. इंडियामध्ये भरलं 600 न्यूटन आणि तुम्ही जर अमेरिकेमध्ये गेला तर किती भरणार आहे तर 120 न्यूटन. म्हणजे काय होते तुमचं त्या गोल्डमध्ये काय होतं चेंज होते. हा चेंज येऊ नये म्हणून तिथं काय केलेलं आहे तर ते वेट सुद्धा काय होतं तुमचं कॉन्स्टंट यावं त्यासाठी काय केलेलं आहे तर प्रत्येक ठिकाणी जे आपण वेइंग बॅलन्स वापरतो आहे का नाही मेजरमेंटसाठी आपण जे वेइंग बॅलन्स वापरतो किंवा जे आपण जे कॅलिब्रेट करतो ते कॅलिब्रेट करताना तिथल्या ग्रॅव्हिटीनुसार ते कॅलिब्रेट केलेले असतात. म्हणजे बघा आता आपल्या अर्थमध्ये ग्रॅव्हिटी किती आहे बघा 10 kg. म्हणजे तुमचं जे वेट येणार आहे त्याला तुमच्या ह्या ग्रॅव्हिटीने डिवाइड करायचं किती येणार तर 16. म्हणजे तुमचं जी ग्रॅव्हिटी आहे ती काय केलेली आहे तर ती ॲटो 0 केलेली आहे. त्यामुळे तुमचं दाखवताना ऍक्च्युअली ते मासच्या कन्सिडरमध्ये दाखवतं कारण तुम्ही डायरेक्ट मास मेजर करू शकत नाही हे का नाही. तुम्ही म्हणा तुम्ही डायरेक्ट मास का दाखवत नाही तर मास तर कॉन्स्टंट आहे का नाही. तुम्ही मासच का आपण कन्सिडर करत नाही तर काय तर ते जे मास आहे ते आपण डायरेक्ट मेजर करू शकत नाही. तर ते मेजर करताना आपण ते पृथ्वी किती अर्थने अट्रॅक्ट करते हे का नाही ते आपण वेट काढू शकतो आणि आपले वेटसाठी आपण काय मेजर करतो तर त्याला ग्रॅव्हिटी करतो आणि त्या ग्रॅव्हिटीला जर आपण 0 केलं तर तुम्हाला ते मासच्या रिलेटेड तुम्हाला ते बघायला मिळेल. म्हणजे तुम्हाला जर त्या ग्रॅव्हिटीला जर तुम्ही 10 ने डिवाइड केलं तर तुमचं बनणार आहे ते 16. आता अमेरिकेमध्ये जर गेला आहे का नाही तर अमेरिकेमध्ये तुमचं किती भरलं 120 न्यूटन. आणि आता ह्या ज्या अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तुम्ही जर तिथं जे कॅलिब्रेट केलेलं आहे का नाही अमेरिकेमध्ये ग्रॅव्हिटी किती आहे तर 2. म्हणजे तिथं जे तुमचं वेट भरणार आहे ते 120 डिवायडेड बाय 2 तर ते किती भरणार आहे 16 न्यूटन. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुमचं किती भरणार आहे ते 16 न्यूटनच भरणार आहे. पण तुम्ही प्रत्येक वेळी तिथं मल्टिप्लाय करणार का अमेरिकेनंतर तिथली एवढी ग्रॅव्हिटी एवढी मग त्याला आपण डिवाइड करा हे का नाही. प्रत्येक ठिकाणी आपण डिवाइड करू शकत नाही म्हणून तिथं कॅलिब्रेट करताना असंच केलं जातं की तिथले जे ग्रॅव्हिटी आहे त्याला काय केलं जातं ते डायरेक्ट ऑलरेडी ॲटो 0 केलं जातं आणि तुम्हाला तिथं जे तुमचं दाखवतं एक प्रकारे मासच दाखवतं असं आपण कन्सिडर करूया. म्हणजे दाखवतं मास म्हणजे ॲटो 0 केल्यानंतर तुमचं जे मास आहे तेवढंच फक्त शिल्लक राहणार आहे म्हणून आपण वेट केल्यानंतर लिहितो तर ते केजी मध्ये करतो आपण न्यूटन मध्ये करत नाही. जर न्यूटन मध्ये करायचं असेल तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेला तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तिथं मल्टिप्लिकेशन करावं लागेल की माझं मास एवढे तिथली ग्रॅव्हिटी एवढे त्याला मल्टिप्लिकेशन करा मग माझं वेट आलं एवढं न्यूटन. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तिथलं मास सेमच राहणार आहे तिथलं ग्रॅव्हिटी एवढे त्याला परत 4 ने मल्टिप्लाय करा 3 ने मल्टिप्लाय करा मग माझं वेट आलं या क्वांटिटीमध्ये आलं. हे तुमचा चेंज होऊ नये ते कॉन्स्टंट राहावं यासाठी आपण करतो वेट पण त्या
तुमच्या वेटला काय केलं असतं, त्या ग्रॅव्हिटीने ॲटो झिरो केलेलं असतं आणि ते ॲटो झिरो केल्यामुळे प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जे कॅलिब्रेट आहे का नाही, म्हणजे ज्या ठिकाणी जशी ग्रॅव्हिटी आहे त्या ठिकाणचं त्या गोष्टी कॅलिब्रेट केल्या जातात आणि त्या गोष्टी कॅलिब्रेट केल्यानंतर जे काय आन्सर येईल ते आपण केजी मध्ये लिहितो. न्यूटनमध्ये का लिहित नाही मग, कारण तुम्हाला ते प्रत्येक वेळेस त्याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल नाही का नाही, तुमच्या त्या गोष्टी चेंज होतील. तर न्यूटनमध्ये दाखवू शकतो, मग अमेरिकेमध्ये गेलं तर तुमचं दाखवेल 120 न्यूटन, इंडियामध्ये आलं तर दाखवेल 600 न्यूटन, म्हणजे ह्यामध्ये काहीतरी चेंज होते. ह्या गोष्टी चेंज होऊ नये म्हणून त्या कॅल्क्युलेट करताना असे केले जातात की त्या सगळ्या कॉन्स्टंट याव्या, त्यासाठी तुम्हाला त्या ग्रॅव्हिटीने ॲटो झिरो केलं जातं, म्हणजे ती ग्रॅव्हिटी कॅन्सल केली जाते आणि तुम्ही थोडक्यात तुमचं मास शिल्लक राहतं. म्हणून आपण दाखवतो त्या गोष्टी दाखवतो की त्या केजी मध्ये आहे, म्हणजे वेट घेतलं ते केजी मध्ये आहे. मास आपण म्हणू शकतो माझं मास आहे काय, पण मास आपण डायरेक्टली असं काढू शकत नाही, ते वेट काढून ते मासच्या रूपातच दाखवतोय. म्हणून आपण मागे सांगितलं की ते आपण बरोबर करतोय आणि ते चुकीचं सुद्धा करतोय. म्हणजे आपण घेतोय वेट आहे का नाही, पण त्या वेटला आपण ते ग्रॅव्हिटीने कॅन्सल करून ते मासच्या स्वरूपात दाखवतोय. म्हणून आपण लिहिताना दाखवतो तर केजी, आपण ते न्यूटनमध्ये दाखवत नाही, कारण ते प्रत्येक ठिकाणी चेंज होते. ह्याच्यामध्ये डिफरन्स येऊ नये, ते कॉन्स्टंट राहावं त्यासाठी आपण ते केजी मध्ये किंवा तो ग्रॅव्हिटी कॅन्सल करून आपण ते केजी मध्ये दाखवत असतो. थँक्यू.